नमस्तुभ्यं। तर आजचा आहे शेवटचा दिवस शिवपुराणमधला आणि आज आहे ना, मी उठली 2:30 वाजता आणि आता 3:45 झालेले आहे. आम्हाला निघायचं आहे कारण की 8 वाजता असतं शिवपुराण शेवटच्या दिवशी. तर पूजा करून झाली आणि आज काही टिफिन वगैरे घेतला नाही कारण की 2 वाजेपर्यंत वापस यायचं आहे. तर चहा घेतला आणि पाणी घेतलेलं आहे फक्त. तर सगळ्यांसाठीच घेतला चहा आणि पाणी घेतला. तर आज जायचं आहे. आज आहे शेवटचा दिवस. म्हटलं आपण 2 दिवस ऐकलं तर आज 3रा दिवस कंप्लीट करायचा. आणि चला तर, आणि काल आहे ना एवढं छान, एवढं व्यवस्थित झालं आणि जास्त चालावं लागलं नाही मेन म्हणजे. आणि गेटच्या जवळपासच गेलो आम्ही, तिथून थोडंसं बिलकुल मंडपात जाईपर्यंत. आणि खरंच खूप छान झालं होतं कालचं हे शिवपुराण. आणि आज शेवटचा दिवस आहे तर आज पण आम्ही जाणार आहोत. आणि चला तर 3:45 झाले बघू शकता. आणि 2:30 वाजता मी उठली होती. कंप्लीट कामं झाले सगळे, पूजा करून घेतली, झाडझूड वगैरे केली आणि आता निघतो आम्ही. चलो. आज कोणते आहेत? VIP चे का? VIP. हमारे बीच में पधारे हैं, जिन्होंने ये सुंदर कथा का आयोजन रखकर सभी भक्तों को कृतार्थ करा। एक बार जोरदार ताली बजाकर स्वागत करें आदरणीय विधायक जी का, आदरणीय सांसद जी का, जिन्होंने एक सुंदर कथा का आयोजन रखकर आपने समझ की राजू कुमार सिंह जी राठौर की तरफ से गंगापुर से सुधा की नीरज जी जसवाल, पश्चिम बंगाल से सुधा पीहू जी पालीवाल की तरफ से आलमपुर से सुधा आपने 1051 रुपए की चौरस की पूज्य गुरुदेव का आगमन हो चुका है। सुंदर गुरु वंदना, सुंदर गुरु वंदन हम सभी समर्पण करेंगे। जय जय श्री राधे, हर हर महादेव, श्री शिवाय। सतयुग निकल जाए, त्रेता निकल जाए, द्वापर आ जाए, द्वापर में राधा और कृष्ण के रूप में भी शंकर पार्वती हो गए तो भी कर रहे कि लट सुलझा के बता दो। बहुत कठिन। हजारों वर्ष माता पार्वती जी को शंकर जी की लट को सुलझाने में लग गया, हजारों वर्ष। संत साधु गुरुजन तपस्वी साधक उपासक सब हाथ जोड़ जोड़ के निवेदन करते रहे माता पार्वती जी से कि ये महादेव के मस्तक की जो लट है ये सुलझ नहीं सकती। पर पार्वती तो जिद पर अड़ी हुई थी, मुझे तो लट सुलझाना। कभी कभी कोई बात ऐसी होती है जो पति अपनी पत्नी को नहीं बताता।
मार्ग को भक्ति का मार्ग। देवताओं पर भी अगर तकलीफ आई है तो उन्होंने शंकर की भक्ति की। राम जी लंका पर चढ़ाई करने से पहले शिव की भक्ति करते हैं, भगवान कृष्ण भी शिव की भक्ति करते हैं, शंकर की भक्ति बिना कोई देव नहीं रहा। फिर वर्णन आया श्री मल्लिकार्जुन जी का, षडानन कार्तिक रुष्ट होकर जाते हैं, भगवान देवादिदेव महादेव पार्वती जी के साथ उन्हें मना कर मल्लिकार्जुन की भक्ति। फिर अगला वर्णन आया है ओमकारेश्वर महाकालेश्वर का, दूषण नाम के राक्षस के संहार के लिए भगवान देवादिदेव महादेव महाकाल बनकर प्रकट। फिर वर्णन ओमकारेश्वर विंध्य नामक पर्वत के तप करने पर देवादिदेव महादेव विराजमान। केदारनाथ नर नारायण के तप से केदारेश्वर के रूप में विराजमान हुए। फिर वर्णन आया भीमाशंकर का, कुंभकर्ण की धर्म पत्नी करकटी के पुत्र भीम का संहार करा तो शिव जी का नाम भीमाशंकर। काशी उस दोष से मुक्त होने के लिए माता मोदी जी के राज में पाकिस्तान में भी हनुमान चालीसा का पठन होगा, लेकिन यहाँ पर ये कौन आ गए? तर फ्रेंड्स आज आम्ही घरी पोहोचलो 4 वाजता। तर 4 वाजले होते आम्हाला घरी यायसाठी आणि तिकडे आहे ना आज शेवटचा दिवस असल्याने खूप ट्रॉफिक झाली होती। तर गाड्या पण एकामागे एक अशा खूप म्हणजे गर्दी झाली होती। तर त्या गर्दीमध्येच आम्हाला खूप वेळ लागला, 1-1.5 तास त्या गर्दीमध्ये थांबावं लागलं। आरामामध्ये ते गाड्या काढत होते आणि खूप वेळ झाला। शिवपुराण शेवटचा दिवस पण खरंच खूप छान झालं आणि स्टेजच्या बिलकुल समोरच बसायला भेटलं होतं। आज महाप्रसाद घ्यायचा विचार सुरू होता, पण तिकडे पण खूप गर्दी असल्यामुळे महाप्रसाद काही आम्ही घेतला नाही। तर तिकडून निघून आलो, कारण की रस्त्याने लवकर निघायचं होतं, नाही तर मग इकडे खूप जास्त गर्दी झाली असती, म्हणून मग लवकर निघालो। जर पण शिवपुराण कंप्लीट झालं, शेवटचा दिवस ठरवला होता जायचा आणि तो कंप्लीट झाला आणि खूप छान पद्धतीने पार पडलं आमचं हे शिवपुराण। तर आता परतवाड्याला पण येणार आहे बहुतेक, तर मे महिन्यामध्ये, तारीख अजून डिक्लेअर झाली नाही। तर चला तर मे महिन्यामध्ये परतवाड्याला पण भेटू। तर आजचा ब्लॉग पण मी इथेच संपवते। आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये। बाय बाय।